लगाए। हमको दीवाने दीवाने तेरे दीवाने हैं दीवाने। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती ऑनवरती सेट करून ठेवा, जसं की तुम्हाला व्हिडिओचा नोटिफिकेशन येऊन जाईल व्हिडिओ टाकल्यानंतर। ओके मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते आपलं सर्व काय आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशन प्रो APK हवा असेल तर तुम्हाला बिना वॉटरमार्कचा आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल, तिथे आपण पिन करून ठेवत असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जराही उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर तुम्हाला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला मित्रांनो। मी सर्वात अगोदर आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत जायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। जसं मी आता सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला जायचं। जे का ग्रुपच्या अलीकली लेफ्ट साईडचे जे काय फोटो त्याला कट करून घ्यायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये। अशा प्रकारे तुम्ही कट करून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे लावून दिलेले आपण ह्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं। अशा प्रकारे फोटो वगैरे दिसेल, त्या फोटोला तुमची असेल फोटो असेल तर डिलीट करायचं फोटो। जर तुमची फोटो ॲड करायचा असेल प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग या डब्यावरती पण क्लिक करून आपल्याला ॲड करून घेण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टपर्यंत जायचं, ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फोटोच्या राईट साईडला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे लहान मोठी फोटो दिसत असेल तुम्हाला, मग मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं। मग आपला ह्या 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला असं सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो तर तुम्हाला पण अशाच प्रकारे तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। मी ऑलरेडी करून घेतलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आपला इमोजी PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, इमोजी PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं, ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा वरच्या बाजूला लेफ्ट साईडला सेट करायचं, आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लहान PNG करून घ्यायचं। जसं मी करता त्या स्टेपमध्ये करून घेऊन असं लेफ्ट साईडला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथं ग्रुप्स लेअर दिसत आहे, या ग्रुप लेअरला मग अशा प्रकारे इथं 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग आपल्या इकडे यायचं, मग ह्या ग्रुपवरला जे काय राईट साईडचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुपवरती नाही ठेवायचं इमोजीला। मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर मग आपला सर्वात अगोदर शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं आहे मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट दिसेल, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटो दिसायचा आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। मग तुम्हाला अशा प्रकारे काही लहान फोटो दिसत आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला बॅक जायचं, बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून अशा लहान फोटो 2 फोटो दिसत असतील आपला, मग आपल्या या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा। आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट। या 2 फोटोला हाच एक इफेक्ट्स ॲड केल्यानंतर आणखीन आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। मग आपला अशा प्रकारे लहान फोटोच्या पुढची फोटो दिसत झाला, या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणि आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ग्रुपच्या पुढची फोटो दिसत आहे, अशा प्रकारे ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो। मग आपला ग्रुपच्या पुढची सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, मग आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे मग ग्रुपच्या पुढे अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो।
ओपन केल्यानंतर जे काय आपला लास्टच्या फोटोचा इफेक्ट्स राहिलेला मित्रांनो, ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. आणखी आपला बॅक जायचा आहे. बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. मग आपले जे काय लास्टची फोटो आहे ह्या लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. एकदम खतरनाक असं जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. आपलं एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं. मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.